कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे संदेश पारकर वाढदिवस विशेष. भाई तू त्यांची बाजू घेऊ नकोस. संयोजक विजय शेट्टी, माध्यमकर्मी. संयोजन राजा दळवी, पत्रकार कणकवली. क्रिएटिव्ह हेड कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सिंधुदुर्ग. विशेष आभार रुपेश नार्वेकर, नगरसेवक कणकवली नगरपंचायत. आभार पारकर इन्फ्रा. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश भाई पारकर यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. संघर्षमय जीवनाचा, परिवर्तनशील विचारांचा, विश्वासू लोकनेतृत्वाचा संदेश. शुभेच्छुक रुपेश नार्वेकर, नगरसेवक कणकवली नगरपंचायत. कन्हैया पारकर, माजी नगरसेवक कणकवली नगरपंचायत. अमित मयेकर, सामाजिक कार्यकर्ता. आणि तेजस नार्वेकर, कणकवली. सहा महिन्यांपूर्वीचा हा प्रसंग. अगदी तारीखनिहाय सांगायचं झालं तर 14 डिसेंबर. कणकवलीतील उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने येथील स्थानिक प्रख्यात हॉस्पिटल संतप्त जमावाचं लक्ष बनलेलं. मोठी तोडफोड सुरू होती. शेकडो लोक हॉस्पिटलवर चालून आलेले. बरं, सामोपचारानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवावं तर बहुतेक साऱ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही त्या जमावात होते. अशा वेळी एंट्री होते संदेश पारकर यांची. भडकलेला जमाव पारकर यांना वाट करून देत असतानाच जमावातून आवाज उमटला, भाई तू त्यांची बाजू घेऊ नको. संदेश त्या क्षणी माजी नगराध्यक्ष होता, शिवसेना जिल्हाप्रमुख होता. पण कणकवलीतील किंवा जिल्ह्यात कुठेही जेव्हा असा बाका प्रसंग उद्भवतो तेव्हा लोकांसाठी फक्त आमचो संदेश असतो. कितीही बाका प्रसंग असो, संदेशची एंट्री झाली की प्रसंग निवळू लागतो. भूमिकेत गेलेले माणसात परत येतात. संदेशच्या एंट्रीनंतर हा प्रसंगही कायद्याच्या मार्गाने निवळला. अहो, साक्षात शरद पवारांनी देखील राष्ट्रवादीचा संकट विमोचक हा किताब संदेश पारकरांना जाहीरपणे दिला होता. तोही यथार्थच होता. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, राजकारण बदलतं, पैशातलं मूल्य बदलतं. बदल हा काळाचा आत्मा आहे, पण मूल्य शाश्वत असतात. त्याची काळ नोंद ठेवतो. सिंधुदुर्गाच्या राजकारणाचा इतिहास कधी काळी लिहिला जाईल तेव्हा मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांमध्ये संदेश पारकर यांचं नाव अग्रस्थानी असेल. दिवार नामक जुना परंतु आजही टवटवीत वाटणारा सिनेमा आहे. त्यात गुंड स्मगलिंगच्या जोरावर अमीर बनलेला अमिताभ त्याच्या प्रामाणिक कर्तव्यपरायण इन्स्पेक्टर असलेल्या तसेच भाऊ असलेल्या शशी कपूरला विचारतो, मेरे पास पैसा है, बंगला है, कार है, तुम्हारे पास क्या है? त्यावर इन्स्पेक्टर असलेला शशी कपूर शांतपणे उद्गारतो, मेरे पास माँ है. राजकीय कार्यकर्त्यांची, नेत्यांची दुसऱ्या दिवशीची सकाळ कोणत्या पक्षाच्या नावे उजाडेल हे सांगता न येणारा आजचा हा काळ. पण या गत 40 वर्षात संदेश पारकर यांच्या चाहत्यात हमारे पास संदेश पारकर है हा अभिमान कायम राहिला आहे. यात बदल झाला नाही. संदेश पारकर हे नाव गेली 40 वर्षे असेट बनून आहे. भाई तू त्यांची बाजू घेऊ नको. हा प्रसंग केवळ 14 डिसेंबर 2025 रोजी एकदाच घडलेला नाही. लोकांचा हा सांगावा हाच संदेशच्या 40 वर्षांच्या राजकारणाचा बेस राहिलेला आहे. संदेशवरची सर्व राजकीय टीका क्षणभर मान्य केली तरी संदेश अमुक प्रसंगी चुकीचा वागला, संदेशने लोकांचा विश्वासघात केला, संदेशने काही वावगं केलं असं एकही उदाहरण अगदी त्यांच्या पक्क्या राजकीय विरोधकाला सुद्धा सांगता येणार नाही. संदेश पारकर यांचं वेगळेपण काय आहे की आज 35 वर्षांनंतरही संदेश जिल्ह्याच्या इतर नेत्यांच्या मांदियाळीत आपलं वेगळेपण राखून आहे. रंग माझा वेगळा हा गुण जपून आहे. संदेशचं हे वेगळेपण त्यांनी जपलेल्या विश्वासार्हतेत आहे. याच विश्वासार्हतेच्या बळावर तब्बल 35 वर्षांहून अधिक वर्षे त्याच्या मागे टिकून राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या मोहळात आहे. त्याने कमावलेल्या जनतेच्या प्रेमात आहे. राजकारणात संघर्ष असतोच. 1990 पासून सिंधुदुर्गच्या राजकारणात संघर्ष पेरलेल्या राणेंना चढत्या क्रमाने राजकीय परतावा मिळत गेला. रस्त्यावरच्या संघर्षात खूप काही भोगलेल्या जिजी उपरकर यांना किमान आमदारकी मिळाली. शिवसेना मनसे काम करण्यासाठी पक्षीय पद तरी मिळाली. काहींना संघर्षात तर काहींना केवळ पोलिसांच्या अटक यादीत स्थान मिळाल्यानं सत्तेतले फायदे मिळाले. संदेश पारकर यांच्या वाट्याला गत 35 वर्षांच्या संघर्षातही मुदत संपत आलेलं पाटबंधारे विभागाचं उपाध्यक्षपद आणि डोळ्यांना पाणी लावणारं प्रभारी पद याशिवाय काय आलं होतं? कणकवलीचं नगराध्यक्षपद संदेशने स्वकर्तृत्वावर मिळवलं, राखलं आणि एकदा गमावल्यानंतरही एकट्याने लढून परत मिळवलं.
असं जिल्ह्याच्या राजकीय संघर्षाच्या इतिहासात संदेश पारकरसारखं नाव चटकन सांगता येईल का? हल्ली कार्यकर्ते पोसावे लागतात. संदेश पारकरने कार्यकर्ते टिकवले. तब्बल 35 वर्षे कार्यकर्ते जपले, तेही सत्तेऐवजी केवळ संघर्ष अधिक वाट्याला आलेला असतानाही. असा पराक्रम केलेले जिल्ह्याच्या राजकारणातील इतर नावं तुम्हाला संदेश पारकर यांच्या नंतरच घ्यावी लागतील. सध्या जमाना इन्स्टंट आहे. इन्स्टंट फूड चवीला बरं असतं, प्रकृतीला नाही. स्क्वेअर फूट दरानं होल्डिंग अथवा फ्लेक्स लावून सोशल मीडियावर लार्जर दॅन इमेज असलेल्यांचा हा जमाना आहे. परंतु तब्बल 35 वर्षे धगधगत्या राजकारणात तावून सुलाखून निघून स्वतःला सिद्ध करणारे संदेश पारकर यांच्यासारखं नेतृत्व रिअल स्टार होतं. 1990 मध्ये नारायण राणे यांच्या विरोधात पहिला ब्र कोणी काढला? संदेश पारकर यांनीच. नारायण राणेंच्या ऐन बहारीच्या काळात सारा कोकण एक हाती त्यांनी मिळवला, पण कणकवली त्यांना नाही मिळवता आली. कुणामुळे? संदेश पारकर यांच्यामुळे. 35 वर्षे उलटली तरी संदेश आजही टिकून आहे. 1990च्या दशकात जिल्ह्याच्या राजकारणात उभारी घेतलेली शिवसेना ही राणे यांची शिवसेना होती. साधी सशाची शिकार करायची तर वाघाच्या शिकारीची तयारी, असं शिवसेनेचं राजकारण असायचं. त्या मानाने काँग्रेस वा इतरांचं राजकारण अगदीच सोबर किंवा मिळमिळीत होतं. राजकारणात विरोध म्हणून काही करायचं असतं हे बऱ्याचदा बहुधा त्यांच्या गावीच नव्हतं. अशा काळात शिवसेनेच्या कामास, उपक्रमास, आंदोलनास तोडीस तोड उत्तर कोण देत होतं? अर्थात संदेश पारकर. कणकवली कॉलेजचं भूषवलेलं जनरल सेक्रेटरी पद आणि कणकवली ग्रामपंचायत, कणकवली गाव पाठीशी एवढ्याच भांडवलावर विविध क्रीडा स्पर्धा, वैद्यकीय शिबिरं, शैक्षणिक साहित्य वाटप, सर्वसामान्यांसाठी अडचणी प्रसंगी धावून जाणं, याचबरोबर आंदोलनासारखे कार्यक्रम, उपक्रम काँग्रेसच्या माध्यमातून राबवत शिवसेनेस कामाला कामातून उत्तर देणारे संदेश पारकरच होते. काँग्रेसचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न जवळपास एकांड्या शिलेदाराप्रमाणे पारकर करत होते. इथेच अडचण आली. पारकर हे राणे शिवसेनेच्या राजकीय हिटलिस्टवर आले. पारकर विरुद्ध राणे यांची शिवसेना, या संघर्षाचा प्रारंभ तिथून झाला होता. 1993 मध्ये वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी संदेश पारकर कणकवलीचे सरपंच बनले. सलग 10 वर्षे सरपंच राहिले. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलेल्या शरद पवारांनी पारकर यांच्यातला संकट विमोचक हेरला. 2003 मध्ये कणकवली नगरपंचायत स्थापन झाली. तेव्हा राणे विरोधातले जंग जिंकून पारकर कणकवली नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष बनले. 1993 ते 2008 या प्रदीर्घ काळात कणकवली संदेश पारकर यांच्या अधिपत्याखाली राहिली. राष्ट्रवादीतील काहींना मग संदेश पारकरांमुळे अस्तित्वाच्या भीतीनं ग्रासलं. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून 2013 मध्ये संदेश पारकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीरपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा काँग्रेसमध्ये नारायण राणेंचं नेतृत्व होतं. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं त्यांना औढ घटकेचं कोकण सिंचन महामंडळाचं उपाध्यक्षपद मिळालं खरं, पण नुकसान अधिक झालं. संदेश पारकरांनी कणकवली नगरपंचायत एक हाती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिली खरी, पण पारकर यांनाच निर्णय प्रक्रियेतून बाजूला करून विरोधी गटाचा नगराध्यक्ष बसवण्याचं राजकीय कारस्थान सुरू झालं. आपल्या मुळावरच राजकारण येतं आहे हे पाहून संदेश पारकर यांनी बंडाचं निशाण फडकवलं. पुढच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध पारकर अशी घनघोर राजकीय लढाई झाली. राणेंनी आपली सारी ताकद लावली, पण पुन्हा कणकवली नगरपंचायतीत विजयाचा गुलाल उधळला तो संदेश पारकर यांनीच. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी संदेश पारकर यांचे सहकारी विराजमान झाले. या विजयामुळे शिस्तभंगाच्या कारणास्तव पारकर यांना काँग्रेस सोडावी लागली. या बिकट राजकीय वादळातही संदेश पारकर डगमगले नाहीत. त्यांनी केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपात प्रवेश केला. पक्षाच्या आदेशावरून निवडणुकीला केवळ काही दिवस शिल्लक असताना लढवाव्या लागलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या वाट्याला निसटता पराभव आला. तरी संदेश पारकर डगमगले नाहीत. युद्धात प्रत्येक लढाई जिंकण्यापेक्षा अंतिम लढाई जिंकणं हे महत्त्वाचं असतं. ही अंतिम लढाई संदेश पारकर यांनी जिंकून दाखवली. द संदेश पारकर हा नेतृत्वाचा ब्रँड पुन्हा एकदा महाराष्ट्रात लक्षवेधी बनला. कालच्या नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा कणकवली नगरपंचायत जिंकून संदेश पारकर यांचं नेतृत्व खणखणीतरित्या सिद्ध करणाऱ्या या निवडणुकीतील एक हायलाईट इथे सांगितलाच पाहिजे. मधल्या काळात गडनदी आणि जानवली पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर कालची नगरपंचायत निवडणूक झाली.
या निवडणुकीच्या 4-5 दिवस आधी कणकवलीतील पत्रकार दिनेश केळुसकर यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे केलेलं भाष्य इथं सांगितलंच पाहिजे. अगदी खुसखुशीत आणि मर्मभेदी बोलकी पोस्ट होती ती. कालच्या नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी कणकवली ग्रामीण रुग्णालयासमोरील छोटेखानी मैदानात खरीखुरी सर्कस आली होती. सर्कशीसाठी तंबू उभारण्याचं काम सुरू होतं. याचा उल्लेख करीत पत्रकार दिनेश केळुसकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं, सर्कसमधील कामगार तंबू उभारत होते. तिथं मला सर्कसचा मॅनेजर भेटला. त्याने मला विचारलं, साहब हमारे सर्कस को पब्लिक आएगी ना, रिस्पॉन्स मिलेगा ना? मी त्याला म्हटलं, मिलेगा रिस्पॉन्स, लेकिन जाहिरात करनी पडेगी. पत्रकार दिनेश केळुसकर यांचं या पोस्टमधील खऱ्याखुऱ्या सर्कशीला रिस्पॉन्स मिळवण्यासाठी जाहिरात करावी लागेल हे वाक्य म्हणजे कालच्या नगरपंचायत निवडणुकीचं चपखल वर्णन होतं. या निवडणुकीत संदेश पारकर नागरी आघाडीच्या बॅनरवर निवडणूक युद्धात उतरले होते आणि विरोधात होता पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांचा अर्थात भाजपचा उमेदवार. संदेश पारकर यांच्या नागरी आघाडीला जाहीर पाठिंबा कुणाचा होता? तर साक्षात राणेंचे पुत्र पालकमंत्री नितेश राणे यांचे बंधू शिंदे शिवसेनेचे मालवणचे आमदार निलेश राणे यांचा. बरं, हा अगदी आणि सक्रिय पाठिंबा बरं का. राणे परिवार आणि संदेश पारकर यांच्यातलं 1990 पासूनचं नातं राज्यभर चर्चेचं आणि सर्वश्रुत होतं आणि आहे. म्हणजे कुणी कल्पनाही करू शकणार नाही अशी ही राजकीय सर्कस कालच्या नगरपंचायत निवडणुकीत कणकवलीने अनुभवली आणि महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. अशी भली मोठी राजकीय सर्कस उभी राहिली असताना खऱ्याखुऱ्या सर्कशीला लोक यावेत यासाठी जाहिरातीचा आटापिटा करावा लागणार नव्हता का? आणि ही लढाई संदेश पारकर यांनीच जिंकली. संदेश पारकर नगराध्यक्षपदी निवडून आलेच, पण त्यांनी बहुमताने नगरपंचायतही जिंकली. आणखी एक नवा इतिहास घडला. आजच्या या घडीला संदेश पारकर कोणत्याही पक्षात नाहीत. पारकर कोणत्याही पक्षाचे आज घडीस नाहीत. मात्र सर्व पक्षांकडून त्यांना आमंत्रण येत आहेत. पारकर यांनी अंतिम युद्ध जिंकलं असंच आज घडीला म्हणता येईल, नाही का? म्हणूनच प्रेक्षक हो, भाई तू त्यांची बाजू घेऊ नकोस अशी आणीबाणीच्या क्षणी जमाव संदेशला साथ घालतो. हा प्रसंग केवळ कालच्या 14 डिसेंबर रोजीच घडलेला नाही, तर 1985 पासून कणकवली कॉलेजचा GS असल्यापासून ते आज तागायत संदेश पारकर यांच्या जिंकण्याचा, संदेश पारकर यांच्या लढण्याचा बेस याच सांगाव्यात सामावलेला आहे. संदेश भाई असेच जिंकत रहा, हीच वाढदिनी जिल्हावासियांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा.